चला नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, कसे आहात? आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत आहे। बघा, फलकाकडे लक्ष द्या। प्रेरणा जीवनात जर तुम्हाला क्रांती घडवून आणायची असेल, आमूलाग्र जर बदल घडायचा असेल तर एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे प्रेरणा। अशीच प्रेरणा आज 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची आई व वडिलांनी दिली, म्हणून बांधवांनो तुम्ही आम्ही चांगले दिवस बघतो। म्हणून ही प्रेरणा होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं बनवू शकते। तुम्ही सुद्धा आज ह्या लेवल पर्यंत जे आलेले आहात ते ह्या प्रेरणेमुळे आलेले आहात। आणि आज जर तुम्हाला तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ह्या शब्दाशिवाय तुम्हाला काय नाहीये, पर्याय नाहीये। मग ही प्रेरणा विद्यार्थ्यांच्या जीवनात कशी उतरावी आणि त्या विद्यार्थ्यांचा कसा कायापालट करावा, हेच आज आपण ह्या तासिकेत काय करणार आहे, पाहणार आहे। तर चला सगळ्यांनी ताठ बसा। खूप सुंदर घटक आपण आज काय करणार आहोत, चर्चेला घेणार आहोत, की जेणेकरून तुमच्याही आयुष्यात ही प्रेरणा यावी। बघा, वर्तनाला दिशा देणाऱ्या प्रोत्साहनाला प्रेरणा म्हणतात। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, दिशा आणि प्रोत्साहन। अगदी बघा, जे आपण दिवसभरामध्ये कार्य करतो त्याला आपण थोडक्यात काय म्हणू, हालचाली करतो किंवा कृती करतो, त्याला वर्तन म्हणायचं। त्या वर्तनाला कसंही वर्तन नाही झालं पाहिजे, त्याला योग्य दिशा असली पाहिजे। आणि ती जर आपल्याच्यानं होत नसेल तर त्यासाठी कुणीतरी एक धक्का दिला पाहिजे, त्याला चांगल्या भाषेमध्ये प्रोत्साहन असं म्हटलं जात असतं। त्यामुळं तुमच्या वर्तनाला जर दिशा कोणी देत असेल, प्रोत्साहन करत असेल तर त्यालाच प्रेरणा असे म्हणतात। यामध्ये प्रथम आई असते, नंतर वडील असतात, नंतर मोठे परिवारातील सदस्य असतात, आजूबाजूचे लोक असतात, शिक्षक असतात, नव्हे कधी कधी पत्नी नवऱ्याला, नवरा पत्नीला सुद्धा बांधवांनो प्रेरणा देऊन मोठं करत असतो। असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कर्तबगार एक स्त्री लपलेली असते। हा, चला बघूया पुढे। कोंबज व स्त्रिंग, भलता अवघड नाव आहे शास्त्रज्ञांचे। कोंबज व स्त्रिंग असे अनुस्वारपणे, तर हे दोन शास्त्र, कोंबज नावाचा शास्त्रज्ञ आपण चर्चेला घेतलेला आहे। स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी चाललेल्या निरंतर प्रयत्नामुळे वर्तनाला मिळालेली चालना म्हणजे बांधवांनो प्रेरणा। आवर्जून लक्षात ठेवायचं आहे, निरंतरपणे वर्तनाला चालना देणे, चालना म्हणजेच प्रोत्साहन, समानार्थी शब्द वापरलाय। मग दुसरं तिसरं काही डोकं लावायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं नाव। एक तर स्त्रिंग आणि दुसरं म्हणजे कोंबज, कोंबज, आलं का लक्षामध्ये? तर हे कोंबजने काय म्हटलंय तर वर्तनाला दिलेली चालना, निरंतर चालना, हे लक्षात ठेवायचे दोन शब्द, निरंतर चालना, कारण अख्खी व्याख्या लक्षात राहणार नाही। प्रोत्साहनला पर्यायी शब्द चालना यांनी या ठिकाणी घेतला। लिंडस्ले नावाचा शास्त्रज्ञ, याच्यावर परीक्षा होऊन गेलेली लिंडस्ले वरती, प्रतिक्रियामधील जोश आणि आवेश, विषय खलास। अख्खी व्याख्या पाठ करायची नाही, हे माझं टेक्निक आहे। ताण घेऊ नका, 10 वर्ष झाले मी सांगतोय, तुमच्याच्यानं पाठ होणार नाही, ते या वयात होत नसतं। त्यामुळे कमीत कमी नावं, कोंबज आणि स्त्रिंग काय म्हणतो, निरंतर चालना म्हणजेच प्रेरणा, आणि जोश आणि आवेश वाढणारी स्थिती म्हणजेच प्रेरणा, विषय खलास। म्हणून लक्षात ठेवायचे, काय वाढवायचंय, जोश, आणि काय वाढवायचा आहे, आवेश। विषय खलास, बाकीचं नाही वाचलेलं बरं, पण आणखीन थोडं समजण्यासाठी वाचू आपण। साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करणाऱ्या, लावणाऱ्या आणि वर्तनाला उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा। परत एक नवीन शब्द घेऊ तिथं, उत्साह। बघा, प्रोत्साहन, उत्साह, चालना, उत्साह बरं का, समानार्थी शब्द आहे।
उत्साह कोण म्हणलं? लिंडसले म्हणला. आवेश कोण म्हणलं? लिंडसले म्हणला. जोश कोण म्हणतो? लिंडसले म्हणला. इशय खल्लास एवढं लिहून ठेवा फास्ट. आणि समजतंय का मला सांगा? अरे गुरुजी समजतंय का? चल पटपट पट 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 काय करा, कमेंट वगैरे करत जा. नमस्ते नमस्ते आम्रपाली मॅडम, नमस्ते. धन्यवाद शारदा मॅडम, धन्यवाद. श्रद्धा श्रद्धा शारदा नाही श्रद्धा. बघा आता स्क्रीनकडे परत लक्ष द्या. पुढे जायचं आपल्याला. तुम्ही व्याख्या शिकले. मी तुम्हाला एवढंच सांगितलं की प्रोत्साहन देणाऱ्या घटकाला प्रेरणा असं म्हणायचंय. आणि हे दोन शास्त्रज्ञ यांनी त्या ठिकाणी त्यांची व्याख्या विचारली गेली. मग आता परीक्षेत प्रश्न येतो प्रेरणेचे प्रकार. तर प्रेरणेचे मुख्य किती प्रकार आहे गुरुजी? गुरुजी ह्या प्रेरणेचे मुख्य 3 प्रकार आहे. मग नंबर 1 हे शारीरिक प्रेरणा, नंबर 2 हे व्यक्तिगत प्रेरणा, नंबर 3 हे सामाजिक प्रेरणा. IMP करा रे येऊ टाकता. याच्यावरती 3 ते 4 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. IMP 2024ला याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. टेटला येईल, नाही तर सीटेटला येईल, नाही तर TETला येईल. येणार म्हणजे येणार. मग आता शरीर शब्द आला. शरीराच्या जेवढ्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी जी धडपड केली जाते किंवा करून घेतली जाते त्याला शारीरिक प्रेरणा म्हणणार. भूक लागली का आपोआप आपल्याला किचन आठवतं, सांगायची गरज नाही, त्याला म्हणणार शरीराच्या गरजा भागवण्यासाठी केलेली, शरीराने दिलेली तुम्हाला ती प्रोत्साहन, ती चालना, तो उत्साह, तो जोश, हे सगळं कोण आहे? शारीरिक प्रेरणा. व्यक्तिगत प्रेरणा म्हणजे तुमच्या स्वतःपुरती. हावऱ्या वृत्तीचे लोक, मला मिळालं पाहिजे. घरी बघा कधी कधी 2 बहीण भाऊ असेल तर आई वडिलांनी जर काही खाऊ खायला आणला तर काही मुलं काय करतात की आपल्या बहिणीच्या वाट्याचं सुद्धा खातात. तर त्यांनी काय केलं पाहिजे? व्यक्तिगत फायदा नाही पाहिला पाहिजे, सर्वांना समान दिलं पाहिजे. लहान लहान मुलं असं करतात, असं करू नये त्यांनी. हे झालं व्यक्तिगत. नंतर सामाजिक प्रेरणा म्हणजे काय? समाजाने दिलेली प्रेरणा, समाजाकडून घेतलेली प्रेरणा. त्यामध्ये तुमचं पुस्तक असू शकतं, चित्रपट असू शकतो, सहवास असू शकतो. आता तुम्ही आम्ही नाही बघितले ना छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई, जिजामाता, पण आपण ते कुठल्या तरी कहाणीमध्ये, व्याख्यानामध्ये याच्यातून आपण ऐकलंय की आपले राजे कसे होते, बाबासाहेब कसे होते, महात्मा फुले कसे होते. कधी कधी आपण अनेक वेगवेगळ्या मालिकेतनं सुद्धा आपल्याला कळालं, बऱ्यापैकी कळलं. तर हे कळलं पाहिजे आपल्याला. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मला म्हणावा असा बांधवानो संभाजी महाराजांचा एवढा अभ्यास नव्हता. त्यातली त्यात परत आणखीन सांगायचं म्हणजे बाजीराव पेशवे यांचा अभ्यास नव्हता. नुसतं माहिती होतं की मस्तानीन बाजीराव. अरे पण तो लई शूरवीर मुलगा होता. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी या मराठी मातीसाठी पराक्रम गाजवले तारुण्यामध्ये, त्याच तारुण्यामध्ये बांधवांनो बाळाजी विश्वनाथांचा मुलगा म्हणजे दुसरा पेशवा मराठ्यांचा, तो म्हणजे बाजीराव पेशवे, वयाच्या अवघ्या काय म्हणते त्याला 25व्या वर्षी यांनी पार दिल्लीपर्यंत आपली घोडदौड नेलेली, हे आपल्याला माहित नाहीये. तर हे फक्त प्रेरणेमुळे झालं. त्यालाही प्रेरणा कुठून भेटली होती? शिवरायांपासून. ह्या मातीसाठी मला काहीतरी करायचंय. आणि खूप खूप कमी वयामध्ये तो पेशवा झालेला होता, खूप तारुण्यामध्ये. चला असो. तर हे काय म्हणतात, हे कुठून भेटतं? समाजातून भेटतं, समाजातून. नंतर दुसरं असतं सहवास विषयक प्रेरणा.
मग ही कोणाचा भाग आहे? हा सामाजिक प्रेरणाचा भाग आहे. दुसरा प्रतिष्ठाविषयक प्रेरणा. तुम्ही बघा जीवनामध्ये 2 प्रकारचे मुलं यशस्वी झालेले मी पाहिलेले आयुष्यात. नंबर 1 की बांधवनो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत की ज्याला 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न आहे असे लोक जीवनात खूप मोठे झालेले. आमच्या जालन्याचा अन्सार शेख त्यातीलच एक की अक्षरशः घरात एवढी सदस्य संख्या होती की वडिलांनी कमवून आणलेले पैसे हे फक्त बांधवांनो किराणामध्ये किंवा 2 वेळच्या जेवणामध्ये संपून जायचे, एवढे घरात सदस्य. म्हणून बांधवांनो अवघ्या त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा असलेला भाऊ मामाच्या दुकानात काम करायचा आणि तो पगारातून आणलेला मोठा नाही लहाना भाऊ काम करायचा आणि हा मोठा. तर याला लाज वाटायची ती की आपला लहाना भाऊ काम करतो दुकानातून, तो आपल्याला मनी ऑर्डरनी पैसे पाठवतो आणि त्या पैशाचं मी जेवण जेवतो. त्या पोराने तिथून प्रेरणा घेतली आणि तो वयाच्या 21व्या वर्षी IAS बनला. ही प्रेरणा आहे. आलं का लक्षात? आता काही लोक मुळातच खूप मोठे असतात, त्याला त्याची प्रतिष्ठा टिकून ठेवायची असते. जर मी IAS, माझे बाप IAS आहे, माझी आई IAS आहे, मग कुटुंब सगळं IAS आहे, जर मी IAS नाही झालो तर मला लोक नाव ठेवतील, त्याची ती प्रतिष्ठा असती ना ती पणाला तो लावतो. ह्यावेळेस बघा किती लोकांच्या प्रतिष्ठेचं काय झालं, चिंधड्या उडाल्या लोकसभेमध्ये. अरे देवा 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 देवा, कुणाला असं वाटत नव्हतं हे पडल, असे महारथी सुद्धा पडून गेले, कारण प्रतिष्ठा गेली त्यांची. मग ही प्रतिष्ठा, मोठ्याचे लेकर मोठे का होतात ही प्रेरणा असते त्यांची, प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. ते काही करतील. मग तर आता प्रश्न इथं येतो असतो, IMP करायचं याला, हे IMP करायचं की सामाजिक प्रेरणेचे 2 प्रकार कोणते. तर नंबर 1 हे सहवास विषयक. सहवास चांगल्या लोकांचा ठेवला तर तुम्ही मोठे होणार आपोआप. कबीरजी म्हणतात ना, तुम्ही ऍडमिशन सुद्धा व्हिडिओ मध्ये बघितलं असेल बा, संगत करो बढ़ो की तो बढ़त बढ़त जाए और संगत करो घटो की तो घटत घटत जाए. कबीर म्हणलेले. सहवास विषयक प्रेरणा म्हणून मोठ्यांची संगत करा, आपोआप मोठे व्हाल. भंगार लोकांकडे क्लास लावू नका, यशस्वी चांगल्या लोकांकडे लावा, पास होता. प्रतिष्ठा, आता आमची प्रतिष्ठा पणाला लागेल ना. मी येणार का संध्याकाळी 9:30 वाजले, बाकीचे सगळे मास्तर लोक बेस्ट आराम करत असतील, दोघं नवरा बायको जेवण करत असतील, गप्पा चालल्या असतील त्यांच्या, मी बस होतो दररोजचे 10 वाजेपर्यंत ओरडत ओरडत, समजलं का समजलं का समजलं का. का चाललं ते? प्रतिष्ठा आहे ना पणाला. सीटेट पास करून द्यायचं लेकरांना, TET पास करून द्यायचं नाही. की जी परीक्षेसाठी लोक 1.5 2 लाख रुपये घेऊन त्या पुण्याच्या परीक्षा परिषद कार्यालयाच्या अवतीभोवती फिरत असते की आम्हाला पास करून द्या हो, आहो द्या हो, मग संस्था चालकाकडे अप्रुव्हल राहिलं हो, मग पगार बंद झाला हो, मला TET देता येत नाही, माझ्या गल्लीतल्या 2 पोरी लागल्या, एकाच घरातल्या सख्या बहिणी शिक्षिका झाल्या. हिला म्हणतात प्रतिष्ठा. म्हणून ते 3 2 लाख चालतात ते भांगार लोक, पण अभ्यास नाही करणार. चला असो, प्रश्न कळला तुम्हाला. प्रेरणेचे प्रकार मुख्य 3 आहे. प्रश्न येईल की खालीलपैकी कोणता प्रकार नाही, कोणता आहे? तर आहे तो मुख्य आहे शारीरिक, व्यक्तिगत आणि सामाजिक. मग परत प्रश्न येईल सामाजिकचे 2 प्रकार कोणते? सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक. उदाहरण येत असते यांच्या परीक्षेत. चला त्याचा अभ्यास करू आता. बघा, शारीरिक प्रेरणा यालाच आंतरिक प्रेरणा सुद्धा म्हटलं जात असतं. हे दोन्ही एकच आहे, वेगवेगळे नाही. ज्या प्रेरणेमध्ये भूक, खाणे पिणे, झोपणे, विश्रांती यासारख्या दैनंदिन गरजा येत असतात त्याला शारीरिक किंवा आंतरिक प्रेरणा म्हणणार. कळतंय का? 12 तासापेक्षा जास्त काम तुम्ही गेलं तर 13व्या 14व्या तासाला तुम्ही आपोआप झोपू लागणार. आपोआप तुम्हाला कधी झोप लागेल कळणार नाही, एकदा झोपल्यावर सकाळ कधी झाली कळणार नाही. ती झोप प्रेरणा देत असते शरीराला. झोप रे बाबा, झोप रे बाबा, झोप रे बाबा. कळलंय का? ओके, आगे देखो. व्यक्तिगत प्रेरणा. व्यक्तिगत प्रेरणा काय? यश, अपयश, अभिरुची, एखादी कृती करायला मिळाले तर प्रोत्साहन इत्यादी समावेश असतो. यश अपयश, हे अपयश आहे बरं का शब्द हा. यश अपयश आणि प्रोत्साहन मिळते, याला व्यक्तिगत म्हणा. ती एकट्यापुरती असते, त्याच्यात दुसऱ्याचा काही हे नसतो, फक्त यश अपयश.
आणि अभिरुची आवड असेल तर तुम्ही त्यात आपोआप इंटरेस्ट घेता. आलं का लक्षामध्ये? ओके. नंतर सामाजिक प्रेरणा, याची 2 भाग पडतात. मग तुम्हाला माहिती आहे, ज्यामध्ये सहवास आणि प्रतिष्ठा यांचा समावेश होतो त्याला सामाजिक प्रेरणा म्हणतात. ही व्यक्तीच्या सहवासाच्या संदर्भात जास्त असते. सहवास विषयक प्रेरणा नंबर 1, ज्या प्रेरणेमध्ये सुरक्षा, परावलंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, मूल्य इत्यादीचा समावेश असतो. पहिलं सुरक्षा. तुम्ही जर का बांधवांनो लहान असेल तर तुम्हाला सहवास लागतो. सुरक्षितता मिळत नाही, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो. लहान मुलं हे दुसऱ्यावर अवलंबून असतात, त्यामुळे ती सहवास महत्वाचा आहे. परावलंब हे सुद्धा लहान मुलांचं आहे. समाज मान्यता, समाज काय म्हणन, सगळं कशावर चाललं, समाज काय म्हणन. एखाद्या जर पत्नी आजारी आहे, मग आता पत्नीला स्वयंपाक करता येणार नाही, तर मग एखाद्या दिवस तू केला तर काय हरकत आहे. पण तुम्ही म्हणता मग घराची दाराचे बिरवाजे लावून घ्या. मी जर पोळ्या लाटताना, मी जर भांडे घासताना कोणी पाहिलं तर समाज काय म्हणन, हा मास्तर खुशाल भांडे घासतो. हा तर हे लोक समाजाकडे बघून ते काम करत असतात. नंतर जोडीदाराची गरज. शक्यतो इथं पत्नी पतीचा आदर्श घेत असते, ती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. आलं लक्षात? मूल्य, आई काय म्हणन, बाप काय म्हणन, मास्तर काय म्हणन, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. समाज काय म्हणन. हा आजकाल पूर्वी पहा ना, पूर्वीच्या काळी खास करून प्रेमविवाह इतके होत नव्हते. आता कोणाला काय समाजाचं भणं पडत तिकडे जाऊन द्या चुलीत. आलं लक्षात? आता कोणी कोणाचं कधी लग्न होऊ शकतं, किंवा काही लग्न झालेले येडे पडून जातात. काय अवघडच कार्यक्रम आहे. समाजाचा सगळा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. त्यानंतर पहा, ती सहवास विषयक प्रेरणा असते बरं का. ते समोरचं पोरगा असं काहीतरी जादू दाखवतं, असं काहीतरी दिवसात तारे दाखवतं की ती बिचारी काय करते, ती भाराळून जाते, तिला काहीच कळत नाही. तिला बापापेक्षाही ते पोरगं मोठं वाटतं, मैपेक्षाही मोठं वाटतं. आलं लक्षात? हा चला, आपल्या डीएड मधील असतात असे नमुने एका चढी एक. प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. पण आपलं जर ज्यांनी व्याख्यान ऐकलं ना, आपले विद्यार्थी शक्यतो एखादं मुलगा मूर्ख निघतो, मुलगी मूर्ख निघते. माझं व्याख्यान जे नेहमी ऐकते का ते पोरगी असं करूच शकत नाही, शक्यच नाही. त्याला दररोजचे ढोस असायचे डीएड बीएडला. माझ्या क्लासचे तर एकही प्रकरण असं झालेलं नाही. उलट आधीचे असणारे माझ्याकडे आल्यानंतर ते सुधारले. पोराला वाटलं नको रे बाबा, आपले आई बापन तेच बरं आहे, आणि मुलीला वाटलं की नको नको नको, मी जे करते ते लय गुन्हा आहे, माझ्या त्या कृतीमुळे माझ्या लहान बहिणीला शिकणार नाही मग घरचे, अशी गोष्ट. पुढं प्रतिष्ठा विषयक, स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवायचंय, सत्ता दाखवायची आहे, शौर्य दाखवायचंय, आणि ते कायमस्वरूपी ठेवायचंय, तर प्रेरणा गरजेची असते. हा अहो, तुमचा अर्जुनाचा मुलगा, लहान अवघ्या 21-20 वर्षाचा मुलगा, नेमकं ज्याचं लग्न झालेलं आहे, वडील काहीतरी कामानिमित्त वेगळ्या ठिकाणी गेले किंवा युद्ध ठिकाणी ते आज नव्हते, तर समोरच्या पार्टीनी म्हणजेच कौरवानी ललकारलं की पांडवाच्या कुळात कोणी असं नाहीये का धनुर्धारी, तर हा युवक बाहेर आला आणि त्यांनी बांधून रथावर पोहोचला आणि त्यांनी तो चक्रव्यूहात प्रवेश केला. पण लहानपणी चक्रव्यूहात कसं जायचं ते शिकला होता, पण बाहेर कसं यायचं तो शिकलेला नव्हता. ती प्रतिष्ठा, बापाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवली, श्रेष्ठत्व, सत्ता, की मी आहे, माझा वडील अर्जुन नसले तरी मी आहे, आणि तो धारातीर्थी पाडला. कशामुळे? प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. आई वडिलाच्या कुळाचं नाव खराब होऊ नये म्हणून स्वतःचं बलिदान त्यांनी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. इथं आपल्याला याच्याहून लक्षात येतं. चला 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 चला, मी बोलताना कधी कधी तुमचं असं रक्त खवळत नाही का रे, असं चला रे आपण सकाळी 4ला उठलो पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला असं काही वाटत नाही का? असं काही की लई वेळा झालं ना, आता किती वेळा नापास होता टीईटी मध्ये, टेट मध्ये, लागान कामाला. आता सरनी एवढे छान नोट्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पीपीटी दिलेल्या आहे, आपल्या मोबाईलमध्ये सगळं टाकलेलं आहे, नोट्स काढा,
सरला फोन करून सांगा, सर मी आज हे धडे केले, मी हे वाचतोय, सर मला ह्या विषयाचं थोडं समजत नाही, काय करू? काहीच कसं नाही बरं. तुम्ही फक्त तुम्ही यासाठीच फोन करता, सर आज क्लास नाही का, आणि सर ते पुस्तक माझं आलं नाही, विषय खलास. अरे पण अभ्यासाचं सांगा ना, मला दाखवा ना. मला अभिमान वाटलं पाहिजे ना की माझ्या 400 लेकरातनं ह्या ताईचं ह्या दादाचं काय अक्षर सुंदर आहे, किती सुंदर नोट्स काढली. काहीच नाही, नुसते ठेमेवणी येते, मग पाथे आणि हो हा अंगायब, काही घेणं नाही देणं नाही, काही नाही. चला असं हे प्रेरणेचे वैशिष्ट्य. बर, जे करते ते चांगली गोष्ट, जे करत नाही त्यांच्यासाठी चाललंय. मानवी वर्तनाला दिशा देणाऱ्या सामर्थ्याला प्रेरणा म्हणतात. हे वैशिष्ट्यावरती प्रश्न येत असतो बरं का, IMP करा. वैशिष्ट्यांवरती दरवेळेस प्रश्न येत असतो, IMP करा. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. निवड, प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची काय होते, निवड होत असते. प्रेरणेत सातत्य असतं बांधवनो. प्रेरणेत काय असतं, सातत्य. वर्तन पूर्ण होईल तोपर्यंत प्रेरणा कार्यरत असतात. वर्तन पूर्ण होईल तोपर्यंत प्रेरणा कार्यरत असतात. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो. शारीरिक व मानसिक समतोल. बघा, हे पटकन लिहून घ्यायचं. 5 वैशिष्ट्य आहे. दिशा मिळते, निवड केली जाते, सातत्य राहतं. तुम्हाला जर कंटाळा आला नाही एखाद्याचं व्याख्यान ऐकलं की सातत्य. वर्तन पूर्ण होईल, प्रेरणा कार्यरत असते, आणि प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधतो. अत्यंत महत्वाची वैशिष्ट्य. ते विधानात येते ना, सत्य असत्य, हे सगळे वैशिष्ट्य असतात. पहा, पहिला क्वेश्चन आलता, प्रतिक्रियामधील जोश आणि आवेश वाढणारी स्थिती. मी म्हणतो का जोश आणि आवेश कोणाचा आहे? विषय खलास, ओळखा ओळखी राव, मग ऐकत जा तुम्ही, मी सांगतो तसा अभ्यास करा. काय अख्खी व्याख्या, कोण म्हणलं होतं रे जोश आणि आवेश? सांगा आता, ब्रा बताओ जल्दी. गुरुजी, अरे गुरुजी 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 लिंडलिस्टले म्हणला होता म्हणा, जोश आणि आवेश तोच म्हणला होता. हा, अगदी बरोबर. खालील दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरजा कोणती आहे? सहवास विषयक, सहवास, केंद्रिक समाधान, सत्ता, समाज मान्यता आणि शौर्य. सांगा, आत्ताच पाहिलंय आपण सहवास विषयक प्रेरणा. सहवास विषयक प्रेरणेच्या व्याख्येत ते दडलेलं आहे. पहा उत्तर, व्याख्येत दडलेलं आहे. व्याख्येत 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 बघा उत्तर, समाज मान्यता. सहवास, समाज काय म्हणून. चला थोडं फास्ट घेऊ, 10-12 प्रश्न येते. पहा कसला खतरनाक प्रश्न आता 2006ला. याला CSAT म्हणतात बरं का. प्रेरणा, शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा, सहवास विषयक प्रेरणा, प्रतिष्ठा विषयक प्रेरणा, तिकडे घटक दिलेले आहे. बाबा बताओ. आता शारीरिक प्रेरणा, भूक, इथं नंबर 3. व्यक्तिगत प्रेरणा, सहवास विषयक प्रेरणा, समाज मान्यता मागच पाहिला आपण, इकडे 4. लावा डोकं. शौर्य, प्रतिष्ठा, अभिरुची, ही काय झाली, व्यक्तिगत झाली. अरे इथं काय 2, 3, 2, 4. पहा बरं कुठे 3, 2, 4. पर्याय 1 असायला पाहिजे. बघा आहे का उत्तर आपलं बरोबर आलं का? बरोबर आहे, 3, 2, 4 अगदी बरोबर. असं डोकं लावायचं. इकडे तर पाहिलं नव्हतं आपण. पाहिलं होतं का? नव्हतं पाहिलं. इतकं सोपं आहे. 1-2 गोष्टी जरी कळल्या दुसऱ्या कळतं, मग एकच आहे ते शेवटचं. चला याला स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. अशा जोड्या लावा, विचारल्या जाऊ शकत्या. खालील दिलेल्या प्रेरणेमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? व्यक्तिगत, स्वतःपुरती, विश्रांती, झोप, काम, तापमान नियंत्रण, कृती, व्यक्तिगत प्रेरणा आहे. 2017ला आलेलं क्वेश्चन. विश्रांती आणि झोप हे काय? व्यक्तिगत आहे. विश्रांती आणि झोप. काम, तापमान नियंत्रण, कृती ह्या काय आहे? बाह्य प्रेरणा आहे, इतर प्रेरणा आहे.
हे बघा याच्यावर आलं, कोम्बोज आणि स्त्रिंग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? सांगा बरं, हे पाहायचं नाही इथं. कोम्बोज आणि स्त्रिंगने काय म्हटलं होतं? कोणते दोन शब्द मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितले होते? सांगा पट्ट 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 पट्ट. चालना म्हणलो होतो मी तुम्हाला. प्रोत्साहनाला पर्यायी शब्द कळलं का? आख वाचायची गरज आहे का? चालना शब्द गरज. अरे स्थिती नाही रे ताईडे, जोश त्यांनी पाहिला होता ना. असं काय करता तुम्ही? शब्द तो अंडरलाईन केलेला शब्द महत्वाचा. उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर. पुढे चलूया. लय मोठे क्वेश्चन आले याच्यावर. खालीलपैकी कोणती प्रेरणा नाही? उत्सर्जन, कुतूहल, संलग्न, संपादन 2019 ला आलेलं. उत्सर्जन नाहीये, ह्या सगळ्या प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य शोधायचं. असत्य शोधणं थोडा अवघड असता. 21 ला जस्ट आता आलेला विषय. आणि हे वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. वैशिष्ट्य जर तिकडे चांगले समजले तर हे देता येत असतं. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची याचा निकटचा संबंध आंतरिक प्रेरणा आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहे आणि अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. बताव. आता सांगा बरं पटकन थोडस. अरे देवा, बसतो मी थोडस, जास्त वेळ उभा नाही राखायत मला. हा नेले का? आणले. ओके ओके. बघा उत्तर बघा कोणाकोणाचं बरोबर आलं. प्रोत्साहक हे आंतरिक प्रेरणा आहे. बघा अरे देवा, 4 म्हणले तुम्ही. अरे चुकीचं शोधायचं ना. अभिरुची आंतरिकच प्रेरणा येईल ना ती. प्रोत्साहके पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आहे. आवड ही आंतरिक प्रेरणाची ना. आवड म्हणजे अभिरुची. आवड म्हणजे काय? अभिरुची ही आंतरिक प्रेरणा, ज्याची त्याची व्यक्तिगत प्रेरणा असते ना, अभिरुची. आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. जर आंतरिक प्रेरणा अभिरुची असेल, प्रेरणा आणि अभिरुचीचा निकटचा संबंध आहे. तिथं काही विषय नाही. आंतरिक इथं असेल तर इथं आहेच ना दिलेलं. आणि अभिरुची हा आंतरिक प्रेरणाचा पाया आहे. हे आंतरिकच आहे ना. फक्त काय प्रोत्साहक आहे. आता प्रोत्साहक आंतरिक कसं येईल बांधवांनो? प्रोत्साहन आपण कोणाकडून घेतो? सहवास विषयक लोकांकडनं, सामाजिक लोकांकडनं. म्हणून ते काय झालं? सामाजिक प्रेरणा झाली, ती बाह्य प्रेरणा झाली. म्हणून हे चुकलं. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून ते तुमचं उत्तर आहे शोधायला. मी म्हणलो नाही का शोधायला जड जातं. सहवास विषयक प्रेरणा हा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? इथं ऑलरेडी चालत सामाजिक प्रेरणेचा. बघा सामाजिक प्रेरणा, शारीरिक, व्यक्तिगत आणि वरीलपैकी नाही. ही कोणती आहे? या वेगळ्या आहे. हा सामाजिक प्रेरणेचा घटक आहे सहवास विषयक. पर उत्तर आलंच भाऊ इथं. दिलेले गरजेंपैकी सहवास विषयक गरज कोणती आहे? दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक काय आहे? तर पहा इथं उदाहरण दिले. इंद्रिय समाधान, सत्ता, समाज मान्यता. तर ही समाज मान्यता सहवास विषयक आहे. लोक काय म्हणतील? थोडं फास्ट घेतोय आपण, लय मोठे प्रश्न आलेले. 10 प्रश्न. खालीलपैकी कोणती प्रेरणा वैशिष्ट्य नाही? परत वैशिष्ट्य नाही. पहा
मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्रेरणेत असते. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते आणि प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड केली जाते आणि प्रेरणेमुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधला जातो. वैशिष्ट्य नाही हा, प्रेरणेमुळे सामाजिक आणि मानसिक असमतोल. बघा निगेटिव्ह सेंटेन्स मी म्हणत असतो पहा नेहमी, इथं समतोल आहे, इथं असमतोल शब्द आलेला आहे म्हणून हे नकारदर्शक झालंय, म्हणून हे इथं नाही असा शब्द आहे. तर प्रेरणेमुळे सामाजिक आणि मानसिक साधला जातो असा अर्थ आहे त्याचा. इतकं बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. घाई गडबडीत जर वाचलं तर आपल्याला सगळं चुकीचं सगळंच बरोबर वाटत असतं. त्यामुळे सराव करत राहा जास्तीत जास्त. आलं का? इंग्लिश झालं, मराठी व्याकरण झालं, हे अत्यंत सोपं आहे. तिथं दिसतं. हे मानसशास्त्र आकलन करून घ्यावं लागतं. मराठी इंग्रजीने पाठांतराने होऊ शकतं, हे नाही होत पाठांतराने. इथं घुसावं लागतं त्या कॅरेक्टरमध्ये की शिक्षक या नात्याने तुम्ही काय विचार कराल. मग कॅरेक्टर शिरलं पाहिजे तुमचं. ते नाही का भूलभुलैयामध्ये ते कॅरेक्टर घुसतं पहा, ती कशी डान्स करते खतरनाक, तसं तुम्हाला जमलं पाहिजे ते कॅरेक्टरमध्ये घुसा गुरुजी. तर अशा प्रकारे आज आपण इथं प्रेरणेचे प्रकार आणि त्याच्या वैशिष्ट्यावर 10 क्वेश्चन आले. शिकून घ्या हे छान. तुम्ही शिक्षक व्हा, तुमच्या लेकरांना चांगली प्रेरणा द्या. आता रात्र खूप झालेली आहे म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो, सगळ्यांना यशस्वी करो. हा करू शकता, करू शकता, करू शकता ताई, करू शकता. चला थांबूया.